इज इक्वल टू 3/9. हे दोन रेशोज इक्वल आहेत. कशावरून पहा, हे इक्वल का आहेत? भाग घालून पहा. 2 1 जा 2, 3 जा. तसं पहा 3 1 जा 3, 3 जा. आर यू गेटिंग दिस? ओके. मग जर दोन रेशोज इक्वल असतील तर हे रेशोज काय इक्वल आहेत? 2 3 जा 6, 3 3 जा 9. जर दोन रेशोज इक्वल असतील तर तिसरा रेशो आपण कसा लिहू शकतो? ह्या वरच्या दोघांना पण प्लस करायचं, खालच्या दोघांना पण प्लस करायचं. व्हॅल्यू विल नॉट चेंज. दिस इज कॉल्ड थेरम ऑन इक्वल रेशो. मीन्स व्हॉट इट विल हॅपन, यू कॅन राईट ह्या दोघांना प्लस केलं म्हणजे काय झालं? 2 + 3 आणि खाली 6 + 9. यू कॅन चेक द आन्सर. 2 + 3 किती झालं? 5. 6 + 9 15. नाउ सी द मॅजिक ऑफ मॅथ्स. रेशो विल नॉट चेंज. 2 1 जा 2 3 जा, 3 1 जा 3 3 जा, 5 1 जा 5 3 जा. दिस इज कॉल्ड रेशो थेरम ऑन इक्वल. ह्याचा अर्थ काय? जर दोन रेशोज असतील तर जी क्रिया आपण न्यूमरेटरला करतो, द ऍक्शन वी डू ऑन न्यूमरेटर सेम वी डू ऑन डिनॉमिनेटर. जर वरच्या दोघांना प्लस केलं तर खालच्या दोघांना पण प्लस, वरच्या दोघांना मायनस तर खालच्या दोघांना मायनस. आणि आन्सर बदलला का? नाही. इथं 1/3, इथं 1/3, इथं सुद्धा 1/3. सो कमिंग बॅक हिअर